रेव पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे। उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीत एका फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पार्टीत अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन देखील सुरू होतं। हाऊस पार्टी असं सांगून ही रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। अटक झालेल्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी देखील आता करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी मिकी घाई। मिकी, आता पुढील तपास या संदर्भातला कशा प्रकारे सुरू आहे? तर प्रांजल केवळकर यांना पुणे पोलिसांनी आता सीपी कमिशनरेट या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। त्यांना काही वेळातच म्हणजे या सगळ्या आरोपींना कोर्टात या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वी आता जर आपण बघितलं तर जे स्टुडिओ अपार्टमेंट अर्थात जे फ्लॅट हॉटेल सारखं ते बुक करण्यात आलं होतं त्याची देखील माहिती या ठिकाणी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। जर आपण बघितलं तर ते स्टे बर्ड या नावाच्या ज्या पूर्ण हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि स्वतः प्रांजल केवळकर यांच्याच नावाने हे 2 रूम या ठिकाणी बुक करण्यात आलेले होते, 101 आणि 102। जर आपण याची बुकिंग बघितली तर जवळपास 2 दिवसांसाठी अर्थात 101 एक रूम अर्थात 24 ते 27 तारखेपर्यंत बुक होतं, तर दुसरं रूम हे 26 ते 28 तारखेपर्यंत बुक करण्यात आलं होतं आणि यासाठी पैसे देखील भरण्यात आलेले आहेत। जवळपास 10,500 रुपये इतका पैसे देखील या हॉटेलसाठी अर्थात जे रूम्स आहेत 2 रूम्स त्याच्यासाठी भरण्यात आलेले आहेत आणि ते देखील रिसीट एबीपी माझा अर्थात आपण दाखवतोय। आता पोलिसांनी सकाळपासून जर आपण हे घटनाक्रम सांगितला तर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी टाकली। याच खराडीतील स्टुडिओ त्या ठिकाणी या हॉटेलमध्ये अर्थात जर आपण म्हणलं तर त्या ठिकाणी ही रेव पार्टी सुरू होती। पोलिसांनी त्या ठिकाणी गांजा असेल, कोकेन असेल आणि दारू जे आतापर्यंत पोलिसांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार हे सगळं त्या ठिकाणी जप्त केलेलं आहे। या अटक केलेल्या आरोपींना मेडिकलसाठी ससून रुग्णालयाला नेण्यात आलं आणि त्यानंतर जे डॉक्टर प्रांजल केवळकर आहेत त्यांच्या हाऊसचं सर्च देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। आता आपण जे दाखवलं अर्थात प्रांजल केवळकर यांना देखील त्यांच्या घरी त्या ठिकाणी हाऊस सर्चसाठी घेऊन जाण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क हे सगळं त्यांनी पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि त्यानंतर आता प्रांजल केवळकर जे खडसेंचे जावई आहेत त्यांना पुन्हा एकदा सीपी ऑफिस या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्यांना काही वेळात पुण्यातील जे शिवाजीनगर कोर्ट आहे, आज सुट्टीचं स्पेशल कोर्ट असतं, त्या कोर्टासमोर त्या ठिकाणी त्यांना हजर केलं जाईल आणि जवळपास जास्तीत जास्त दिवसाची पोलिसांना कस्टडी मिळेल असा पोलिसांचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या दृष्टीनेच पोलीस या ठिकाणी पूर्ण आता हे ड्राफ्टिंग सुरू केलेलं आहे। कारण आपण बघितलं तर रेव पार्टी त्या ठिकाणी सुरू होती आणि बरेच पुरावे पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडे जमा केलेले आहेत। हे सगळे पुरावे त्या ठिकाणी जास्तीत जास्त कस्टडी मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। मात्र या संपूर्ण घटनेमुळे कुठेतरी एकनाथ खडसे आता कुठेतरी अडचणीत आलेले आहेत, अडचणीत वाढ होताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीने आता कोर्टाकडे लक्ष असणार आहे किती दिवसाची कस्टडी मिळेल, खरंच मेडिकल रिपोर्ट्स मध्ये काय येतं, खरंच यांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं का, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। त्या दृष्टीने आता पुढे पोलीस तपास करतील। आता कसा होतो हे आपलं बघायचंच आहे। तुम्ही असेच सोबत राहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत। स्टे बर्ड हॉटेलच्या भाड्यानं घेतलेल्या रूम मध्ये ही पार्टी सुरू असल्याचं समजतंय। प्रांजल खेवलकरांच्या नावानंच ही रूम बुक करण्यात आली होती आणि रूमचं भाडं आणि ब्रेकफास्टचं बिल देखील एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। तब्बल 10,357 रुपयांचं बिल हे एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। 25 ते 28 जुलै अशा 4 दिवसांसाठी ही रूम बुक करण्यात आलेली होती। रूम नंबर 101 आणि 102 खेवलकरांच्या नावे बुक झालेल्या होत्या आणि एका रूमचं बुकिंग 25 ते 28 आणि दुसरी रूम 26 ते 27 जुलैसाठी बुक करण्यात आलेली होती। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी मिकी घाई। मिकी, अगदी जसं मी सांगत होतो की सुरुवातीला हे सगळेजण पुण्यातील एका पबमध्ये गेलेले होते, तिथून ते बाहेर पडले जवळपास 1-1:30च्या सुमारास, तिथून ते आणखीन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले। त्या ठिकाणी देखील त्यांना जसं पाहिजे त्या ठिकाणी ते मिळालं नाही आणि त्यामुळं त्यांनी हे स्टे बर्ड म्हणून जे हॉटेल आहे त्या ठिकाणी बुकिंग केलेली होती। 2 रूम 101 आणि 102 या 2 नंबरचे रूम्स त्या ठिकाणी बुक करण्यात आलेले होते। 10,360 रुपयाचा जवळपास बिल देखील त्या ठिकाणी पे करण्यात आलेला आहे। असे 24 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत या रूमची बुकिंग करण्यात आलेली होती आणि या रूमची बुकिंग देखील
डॉक्टर प्रांजल केवळकर जे खडसेंचे जावई आहेत त्यांच्या नावाने या ठिकाणी बुक करण्यात आलेली होती. हे रिसीट देखील आता समोर आलेले आहेत. याच्या हॉटेलचे पावती जे आहेत ते देखील आता समोर आलेले आहेत. याचा अर्थात हे सगळं काही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळेच रेव पार्टी त्या ठिकाणी सुरू होती, ड्रग्ज होते, दारू होतं, हुक्का होता आणि गांजा. हे सगळं नेमकं कुठून आलेलं आहे, कोण यांना पुरवत होतं, आणखीन त्याच्यामध्ये काही महिलांचा देखील रोल आहे का, अशा वेगवेगळ्या स्तरांवर पोलिसांना तपास करायचा आहे. म्हणून पोलिसांनी जास्तीत जास्त दिवसाची कस्टडी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळातच या सगळ्या आरोपींना पुण्यातील शिवाजीनगर जे स्पेशल कोर्ट आहे, अर्थात आज सुट्टीचा कोर्ट असतं, त्या कोर्टासमोर त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आणि किती दिवसाची पोलीस कस्टडी दिली जाते हे पाहणं यामध्ये खूप महत्वाचं असणार आहे. नक्कीच मिकी, तुम्ही सोबत असेच राहा. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनही आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. मंदार, आपण बघितलं मागील काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या आणि आता त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या